Hello, dear students. Now open your textbook. Look at the page number 17. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता तुमचे पुस्तक उघडायचे आहे. पेज नंबर 17, पेज नंबर 17. थर्ड लास्ट पॅरेग्राफ, शेवटून तिसरा पॅरेग्राफ, पान नंबर 17. I have been asked many times who was first. Tenzing Norgay said that he has been asked many times who was first. की त्यांना खूप वेळा विचारलं गेलं किंवा खूप जणांनी विचारलं की पहिल्यांदा कोण चढलं. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. He said that when they were within reach of the summit, he did not think of who was going to be first. आणि जेव्हा ते चढतात वरती, माउंट एव्हरेस्टवर चढायला सुरुवात करतात किंवा त्यांच्या त्या जर्नीमध्ये, त्या प्रवासामध्ये ते सांगतात की माझ्या मनामध्ये हा विचार कधीच आला नाही की सगळ्यात आधी कोण चढेल. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट अँड ही सेड दॅट. आणि तेंजिंग नॉर्गे सांगतात की एडमंड हिलरी देखील असा विचार करत नसतील किंवा त्यांच्या मनामध्ये पण आला नसेल की कोण आधी चढेल, याची मला खात्री आहे. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. आणि क्लाइम्बिंगमध्येच तुमचं क्लाइम्बिंगने सगळं लक्ष वेधून घेतलेलं असतं किंवा त्या चढण्यामध्ये त्यांचं त्या ठिकाणी सगळं लक्ष असतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि ते क्लाइम्बिंग करताना तुम्हाला अनेक त्या ठिकाणी मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज म्हणजे खूप महत्त्वाचे अजून काही गोष्टी असतात की ज्यांचा विचार तुमच्या मनामध्ये असतो किंवा काळजी असते चढताना. नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. अवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. वी हॅड टू. आणि आधी कोण चढलं याला महत्त्व नाही. अवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आणि त्यांचा महत्त्वाचा विचार काय होता की बोथ ऑफ अस रीच द टॉप, की आम्ही दोघं तिथपर्यंत पोचलो. वी हॅड टू. आणि आम्ही ते केलं. वन कुडंट डू इट अलोन. आणि कुणीही एकटा हे करू शकणार नाही. If there had been a difference of 1,000 feet between us, then one could make the claim that he was first. Tenzing Norgay said that if there had been a difference of 1,000 feet between them, then one could take the claim that he was first. जर त्या दोघांमध्ये जवळजवळ 1,000 फुटांचं जर अंतर राहिलं असतं तर तेव्हा त्या दोघांपैकी जो कोणी आधी चढला ते क्लेम करू शकला असता किंवा दावा करू शकला असता की मी आधी चढलो. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. Now turn over your page. Look at the page number 18. When we reached the Kathmandu, we discovered that a controversy had arisen. Kathmandu is the capital of Nepal. काठमांडू हे नेपाळची राजधानी आहे. आणि जेव्हा ते काठमांडूला पोचले, when they reached the Kathmandu, they discovered that a controversy had arisen. Controversy means prolonged public disagreement or heated discussion, म्हणजेच वाद. तर त्या ठिकाणी एक वाद सुरू झाला. We talk it over, हिलरी, कर्नल हंट अँड आय. आणि त्याच्यावर त्या तिघांनीचं बोलणं देखील झालं. एडमंड हिलरी, तेंजिंग नॉर्गे आणि कर्नल हंट यांचं. We agreed that all the talk was childish. आणि त्यांचं असं सगळ्यांचं मत देखील झालं किंवा ते सहमत झाले की ऑल दी टॉक वॉज चाइल्डिश, की हे जे काही त्यांचं बोलणं आहे किंवा जे काही कंट्रोवर्सी आहे ती चुकीची आहे, चाइल्डिश आहे. सो वी मेड अ पॅक्ट. पॅक्ट मीन्स अ फॉर्मल ॲग्रीमेंट बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टीज. की
काही व्यक्तींमध्ये किंवा काही पक्षांमध्ये केलेला एक ॲग्रीमेंट, त्याला आपण करार म्हणतो. सो वी मेड अ करार, तर त्यांनी एक करार किंवा बॉन्ड तयार करून घेतला. अँड ईच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. आणि त्या सगळ्यांनी त्याच्यावर सह्या देखील केल्या नेपाळच्या प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये, पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये. ईच वन साइन हिज ओन स्टेटमेंट. आणि प्रत्येकाने आपली स्वतःची एक स्टेटमेंट लिहिली आणि त्याच्या खाली सही केली. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. तेन्झिंग नॉर्गे हॅड अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच ही कॅरी इन हिज पॉकेट. आणि एडमंड हिलरी यांची जी काही साईनची किंवा सहीचं जे काही कराराचं जे काही स्टेटमेंट आहे त्याच्या सहीचं ते त्यांच्या पॉकेटमध्ये आहे. तर ते त्यांनी खाली दिलेलं आहे. ते खालीलप्रमाणे इट रीड्स. काठमांडू जून 22, 1953. काठमांडू 22 जून 1953. आता त्यांनी काय लिहिलेलं आहे ते स्टेटमेंट ते बघूया. ऑन मे 29th, तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन दी समिट. On May 29th, Tenzing Sherpa and I left our high camp on Mount Everest for our attempt on the summit. 29 मेला तेन्झिंग शेर्पा, तेन्झिंग नॉर्गे अँड आय म्हणजेच कोण, एडमंड हिलरी, ते सांगतात की आम्ही कॅम्प सोडला कशासाठी, तर माउंट एव्हरेस्टच्या त्या शिखरावर पोचण्यासाठी. ॲज वी क्लाइम्ड upwards to the south summit, first one and then the other would take a turn at leading. जब आम्ही साऊथ समिट म्हणजे दक्षिणेकडच्या त्या समिटवर किंवा शिखराकडे जायला सुरुवात केली चढायला, फर्स्ट वन अँड देन द अदर वूड टेक अ टर्न ॲट लीडिंग. तर एका मागोमाग एक आम्ही त्या ठिकाणी लीड करत होतो किंवा पुढे जात होतो. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रीज. रीजचा अर्थ आहे इथं अ लॉंग नॅरो पीस ऑफ रेज्ड लँड, म्हणजेच छोट्या छोट्या टेकडांची एक लाईन जी काही आहे तिला रीज असं म्हटलेलं आहे. वी क्रॉस ओव्हर दी साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग दी समिट रीज. तर त्या टेकड्यांकडे आता ते वळले. वी रीच दी समिट ऑलमोस्ट टुगेदर. तर त्या समिटपर्यंत जवळजवळ आम्ही सोबतच पोचलो. वी एम्ब्रास्ड इच अदर ओव्हरजॉयड ॲट अवर सक्सेस. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. It says that embrace means hug, hold someone closely in one's arms. तर दोघांनी एकमेकांना मिठी मारली. इच अदर ओव्हरजायड, तिथं पोचल्याच्या आनंदाने एकमेकांना त्यांनी मिठी मारली. ॲट अवर सक्सेस, त्या विजयामुळे. अँड देन आय टूक फोटोग्राफ, आणि त्यानंतर एडमंड हिलरींनी तेन्झिंग नॉर्गेचे काही फोटो काढले. ते फ्लॅग धरून किंवा जे राष्ट्रध्वज ते आपल्यासोबत त्यांनी नेलेले होते, ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड नेशन्स आणि इंडिया. देर इज साइन ई.पी. हिलरी, आणि खाली ई.पी. हिलरी अशी त्याने या स्टेटमेंटनंतर साईन जी काही केलेली आहे ती दिलेली आहे इन दी ब्रॅकेट. देर इज अनादर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन्ड बाय मी. आणि त्यानंतर अजून एक पेपर होता इंग्लिशमध्ये लिहिलेला जो तेन्झिंग नॉर्गे यांनी अशा प्रकारे त्यांची स्वतःच्या अनुभव किंवा स्टेटमेंट लिहून त्यांची सही केलेली होती. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कंट्रोवर्सी. अर्थातच त्यांनी कोणत्याही या कंट्रोवर्सीमध्ये किंवा वादामध्ये दोघांनी भाग घेतलेला नव्हता. ॲज दी स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय एम्ब्रास्ड व्हेन वी रीच द टॉप. आणि जेव्हा ते इथं सांगितलेलं आहे की एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नॉर्गे यांनी वर चढल्यानंतर एकमेकांना त्यांनी एम्ब्रास केलं किंवा मिठी मारली. वी डीड ॲज वेल ॲज अवर बकी इक्विपमेंट वूड लेट अस. I remember saying to him, "We have done it, but we
कुडंट हिअर वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. आणि तेन्झिंग नोर्गे सांगतात, आय रिमेंबर सेईंग टू हिम, की त्यांना हे आठवतं की त्याने सांगितलं की वी हॅव डन इट, की आपण हे केलं, आपण इथपर्यंत पोचलो. बट वी कुडंट हिअर, परंतु त्यांना त्याचा आवाज एकमेकांना आला नाही. बिकॉज दे हॅड देअर ऑक्सिजन मास्क ऑन, कारण त्यांनी ऑक्सिजन मास्क लावलेले होते. नेक्स्ट पॅरेग्राफ, फर्स्ट थॉट. आता फर्स्ट थॉट म्हणजे पहिला विचार. तिथं चढल्यानंतर पहिला विचार त्यांच्या मनामध्ये काय आला. माय फर्स्ट थॉट ऑन रीचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. तिथं वरती चढल्यानंतर सगळ्यात आधी विचार तेन्झिंग नोर्गेंच्या मनामध्ये काय आला, तर देवाबद्दलची कृतज्ञता. दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड 6 times, 6 वेळा अपयश झाल्यानंतर किंवा अपयशी झाल्यानंतर आता जेव्हा तिथे माउंट एव्हरेस्टवर चढले किंवा त्यांचं ते एक्सपेडिशन त्या ठिकाणी फत्ते केलं, तेव्हा सगळ्यात आधी त्यांच्या मनात आला विचार तो म्हणजे ग्रॅटिट्यूड टू गॉड. देवाबद्दल आधी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. He had blessed him. God had blessed him. कारण देवाने त्याला त्याच्याकडून हे काम करून घेतलं किंवा त्याला किंवा परमेश्वराच्या आशीर्वादामुळेच त्यांच्याकडून हे झालं. काय, फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग, की खूप आधीची किंवा खूप वर्षापूर्वीची जी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती, काय होती, माउंट एव्हरेस्टवर चढून जाण्याची, ती पूर्ण केली होती. आय प्लेस्ड ऑन दिस समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. He placed on the summit the offerings to God that he had carried with him. आणि आता तिथं त्यांनी त्या ऑफरिंग्स, त्या वस्तू ठेवल्या जी त्यांनी देवाला कृतज्ञता म्हणून वाहण्यासाठी तिथं नेल्या होत्या. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन, अकॉर्ड विथ ॲग्रीमेंट और बी हार्मोनियस और कन्सिस्टंट विथ. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. रिलिजन धर्म, अकॉर्ड म्हणजेच अकॉर्डचा अर्थ इथं आहे त्यानुसार, तर त्यांच्या त्या धर्मानुसार त्यांनी त्या आणलेल्या होत्या. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. दोघं, तेन्झिंग नॉर्गे आणि त्यांची पत्नी, हे बुद्धिस्ट होते आणि त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या ज्या काही ऑफरिंग्स होता त्या त्यांनी तिथं दिल्या. आय कुड नॉट नेल बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. नील, नीलचा अर्थ आहे KNEEL. नीलचा अर्थ गुडघे टेकणे. आय कुड नॉट नेल, की ते गुडघे टेकून तिथं बसू शकत नव्हते. बिकॉज ऑफ हिज क्लोथ्स अँड इक्विपमेंट. तर त्यांचे जे काही तिथं चढून जाण्यासाठी जे कपडे होते त्या कपड्यांमुळे, अँड इक्विपमेंट, आणि त्यांच्या पाठीवर असलेले त्यांच्यासोबत घेतलेला तो काही सामान होता, त्यामुळे ते गुडघे टेकून बसू शकत नव्हते. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हर्ट. परंतु त्यांनी ते सायलेंट प्रेयर बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हर्ट. परंतु त्यांनी अगदी त्यांच्या मनापासून, हृदयापासून देवाला, परमेश्वराला प्रार्थना केली, तरी ते गुडघे टेकून बसू शकत नव्हते तरी. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कँडी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. तर त्या ऑफरिंग्समध्ये काय काय होतं, बिस्किट्स, कँडी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल, आणि एक छोटीशी ब्ल्यू, निळ्या रंगाची पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर नेमा हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. हिज यंगेस्ट डॉटर नेमा हॅड गिव्हन हिम द पेन्सिल बिफोर ही लेफ्ट होम. त्यांची जी काही लहान मुलगी आहे नेमा नावाची, तर तिने त्यांना घरून निघण्याआधी ती पेन्सिल, निळ्या रंगाची एक छोटीशी पेन्सिल तिच्याकडून तिथं त्या माउंट एव्हरेस्टच्या त्या टॉपवर ठेवायला दिली होती. She asked me to put it on the top of the mountain as her offering. आणि तिने सांगितलं होतं, she asked him to put it on the top of the mountain as her offering. तर तिच्याकडून ती भेट
त्या माउंटेन टॉपवर ठेवण्यासाठी तिने दिलेली होती. इट वॉज ॲन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल, नॉट इवन अ लाँग वन. तर ती एक ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल होती, की एक साधीशी छोटीशी ती निळ्या रंगाची पेन्सिल होती. नॉट इवन अ लाँग वन, ती खूप मोठी नव्हती. बट इट वॉज वन ऑफ हर प्राइज्ड पोझिशन्स, परंतु तिच्याकडून तिने अगदी मनापासून दिलेली, निर्मळ मनाने दिलेली ती एक भेट होती. आता आपण इथं थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.